आंबेडकरचा घरचा साथ पडला सर्जा आणि मैब्याची गाडी पळाली. चला मित्रांनो, आज त्यांचा थोडस एक चांगली अशी बाईट घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या ना. माझं नाव असं मनीष चौधरी. हा आमचा घरचा साथ, आंबेडकरांचा घरचा साथ सर्जा आणि मैब्या. म्हणजे एक आमची गुलालातली कायम गुलालात आम्हाला ठेवणारी आमची गाडी आहे मैब्या आणि सर्जा. दादा ना एक आजच्या मैदानाला एक चांगली अशी गाडी होती. मी पण आलतो इकडे बैल पाहण्यासाठी. बोल 100% आज ना ही घरची गाडी गुलाल करणार आणि चांगले असे प्रत्येक मैदानामध्ये चांगला असं गुलाल विजयाचा येतो. पण प्रत्येक मालकासाठी ना आपल्या मित्र परिवारासाठी एक कायम गुलालामध्ये आणि चर्चेत असणारी जोडी म्हणजे मैब्या आणि सर्जा. कसं काय दादा मैब्या आणि सर्जाचं कसं काय नियोजन असतं? मैब्या आणि सर्जाचं नियोजन बोलाल म्हणजे आमचा भावाभावांचा साज आहे. ज्या टायमाला म्हणजे माझा बॅडकच चालू होता, म्हणजे माझ्या बैलाला कोणी पायरा देत नव्हता, त्या टायमाला म्हणजे एक संघर्षाच्या काळात मला ज्यांनी साथ दिली ते आमचे आंबेडकरांचे विवेक चौधरी आणि वैभव शेठ चौधरी यांचा सर्जा. त्यांनी मला संघर्षाच्या काळात माझी मदत केली. त्या टायमापासून माझ्या म्हणजे मैब्याचं नाव झालं आणि सलग आजचा 7वा गुलाल आमच्या घरच्या गाडीचा. दादा नक्कीच ना कुठेतरी आपला मित्र परिवार आणि आपले भाऊ पण जोडीला लागतात त्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये. आपला बैल पळत नसला ना का कुठेतरी म्हणजे पैऱ्यावाला पण आपल्याला प्रॉब्लेम करतात. आणि जरी बैल आपला पळतो ना तरी म्हणजे स्वतःहून बोलावून फोन येतात. काय बोलू शकतो? नक्कीच या गोष्टी आमच्या सोबत भरपूर वेळा झाल्या. म्हणजे लोकांची पैरे झालेल्या लोकांनी आम्हाला फसवला. सुरुवातीला आम्हाला पैऱ्यासाठी हो बोलले आणि म्हणजे शर्यतींच्या आदल्या दिवशी सांगितलं का पैरा होणार नाही आमच्या बैलाच्या लागले किंवा असं अजून काय सांगितलं आणि त्यांनी मैदानात येऊन शर्यती केल्या. पण आता माझ्या बैलाच्यात एवढी धमक आहे ना का ज्यांनी ज्यांनी पैऱ्याला नाकारले ना मला त्याला प्रत्येकाची गाडी केल्याची ताकद आहे आज माझ्या बैलांना. आणि मी म्हणजे ज्या दिवशी त्यांची गाडी मारणार बोलून दाखवणार का तुम्ही मला त्या टायमाला फसवले ना का माझा बैल कमी पळतो म्हणून आज माझा बैल काय म्हणजे पळतो ना माझ्या पालाच्या जोरावर त्यांना उत्तर देणार आहे माझा बैल. दादा नक्कीच ना कुठेतरी आपला जरी वाईट काळ चालू असतो ना त्या टायमाला जे आपला मित्र परिवार साथ देतो आणि जे आपल्याला म्हणजे पहिल्यासाठी नाकारतात ना त्यांना आता कुठेतरी मैब्या आपला काहीतरी वर्चस्व असा गाजवतो प्रत्येक मैदानामध्ये. काय बोलू शकतो? नक्कीच नक्कीच ज्यांनी ज्यांनी नाकारले त्याला प्रत्येकाला उत्तर तर देणार. आणि या संघर्षाच्या काळात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिले ना त्यांना म्हणजे जोपर्यंत बैलगाडी क्षेत्रात मी आहे ना तोपर्यंत त्यांनी कधी पण माझ्याकडे बैल कुठल्या पण याच्यात त्यांनी माझ्याकडे मदत मागायची. ज्यांनी मला संघर्षाच्या काळात मदत केले तसं आमचे रायगडचे पाले गुर्देकरांचा बावल्या त्यांनी देखील आम्हाला मदत केली संघर्षाच्या काळात. तसेच आमचा सर्जा या 2 नंदींनी मला संघर्षाच्या काळात मदत केले. या 2 नंदींसाठी माझं दोन्ही बैल अर्ध्या रात्रीला पण मी आणून देऊ शकतो कारण की संघर्षाच्या काळात त्यांनी मला मदत केलेली आहे. येस म्हणजे ज्यांनी आम्हाला मदत केली ना म्हणजे उपकार विसरणार नाही ते. कारण की आज बैल माझा गुलालात खेळतोय तर त्यांचे मुलं खेळतोय बैल. दादा नक्कीच ना गुलालामध्ये बैल राहण्यासाठी ना भरपूर असे आपले ना कष्ट लागतात. कुठेतरी आता बैल बघणं एक जड फाकत असेल कमी पडत असेल त्यापुरतं वेगवेगळे कारण असतात. बैलाचा मूड नसतो कधी कधी. तर आता म्हणजे कुठेतरी गुलाल घेतो कंटिन्यू. काय बोलू शकता? बैल गुलाल घेतोय. सुरुवातीच्या आता तुम्ही बोलला ना बाहेर जातो त्याच्यावर नाही तुम्हाला सांगतो. सुरुवातीला बैल माझा पब्लिकशी पळत होता. एक 2-3 मैदान चांगला पळाला पब्लिकच्या. नंतर बैल बाहेर जायला लागला. लोक हसायला लागले एकदा फाक्या आणले फाक्या. तर त्यांना आज बैलांनी करून दाखवलं फाक्या नाही टोक्या आहे. जाईल त्या मैदानात बिनजोड खेळतो ना बिनजोडला अंतरान गाडी मारतो. त्यांना सगळ्यांना आज माझ्या बैलांनी त्याच्या गतीच्या द्वारा उत्तर दिले का फाक्या नाही माझा टोक्या आहे. आणि बैल घडवण्यासाठी ना आज बैल घडलाय ना माझ्या सगळ्या मित्रांचे मुलं बैल घडलाय. आज ही जेवढी काय आलेली आहेत ना त्या सर्व पोरांची मुलं माझा बैल घडले ना. आज बैल पळतो त्या सर्वांसाठी पळतो आणि सर्वांच्या मुलं पळतो. आज जो गुलाल आहे ना तो बी या सर्व पोरांचा गुलाल आहे. नुसता एकटा माझा गुलाल नाही आणि नुसतं एकटा कोणी असं एका मालकामध्ये काहीच होत नाही. एका मालक कधीच नियोजन करू शकत नाही. एका मालकाच्या नियोजनात कधीच बैल पळत नाही. त्यासाठी अशा सर्व पोरांची साथ लागते आणि या सर्व पोरांची साथ असली ना का आपला बैल नक्कीच म्हणजे गुलालात राहणार. दादा नक्कीच ना चांगला असा बोलला. कुठेतरी ना आता स्वतः म्हणजे सुट्टी मेकर पण चालक लागतात आणि ड्रायव्हर पण चालक लागतात. काय बोलू शकतो ड्रायव्हर बोलाल तर आता म्हणजे आमच्या गाडीवर 3-4 ड्रायव्हर बसतात. सर्व सुंदर म्हणजे चांगले ड्रायव्हर आहेत. सर्व आमच्या घरचे ड्रायव्हर आमचे जीवलग आहेत आमचे बंधू आहेत. आणि सुट्टी मेकरचा बोलाल तर म्हणजे माझ्या मैब्याचा एक खास सुट्टी मेकर आहे संकेत माराडे म्हणून. संकेत माराडे वडवलीचा तो एक खास सुट्टी मेकर. एकमेव माझा सुट्टी मेकर आहे माझ्या बैलाचा. बैल कोणाला उभा राहत नाही त्याला एकट्याच्या हातावर बैल उभा राहतो. आणि सर्जाचा बोलाल तर सर्जाला ही सर्व मित्रमंडळी कोणी पण बैल सोडतं. बैल एकदम शाना बैल आहे. दादा नक्कीच ना आता मैब्या पण ना या सीझनला तुझ्याकडे आला. कसं काय व्यवहार वगैरे कसा काय झाला? व्यवहार म्हणजे एक मैत्रीपूर्ण व्यवहार झाला. तो व्यवहार म्हणजे का पैशाचा स्वरूपातला व्यवहार नाही. तो एक आमचा मैत्रीचा देणगेण होती. म्हणजे एक म्हणजे त्या दादांनी बैल त्यांना द्यायचा होता पण माझ्या निदर्शनात आला. म्हणजे मी या बैलाला 3 वर्षापासून बघतोय पळताना. बैलाला गती भरपूर होती पण बैल बाहेर जात होता. त्यांच्याकडनं मी एक मैत्रीच्या स्वरूपात ही खरेदी केली. खरेदी खूप छोटी खरेदी आहे.
खरेदी सांगत नाही तुम्हाला, खूप छोटी खरेदी आहे. एकदम छोट्या खरेदीमध्ये ते आपल्याला नंदी भेटलेला आहे. आणि त्या दादांचं खूप खूप म्हणजे मी मनापासून आभार मानतो का आज त्यांचे मुलं माझ्या दावणीला गुलाले. माझा जो मोठा बैल जो पळतो तो सध्या बॅकफुटला बैल आहे. त्या बैलाची जागा माझा मैब्या भरून देतो आणि या मैब्याला तेवढीच भारी साथ माझ्या सर्जाची लागलेली आहे. त्या दोघांचे तालमेल एवढं खूप सुंदर जमलेलं आहे आणि आजचा सलगचा आमचा 7वा गुलाल झाला. दादा नक्कीच ना, कुठेतरी बैलांचा पण आहे ना तालमेल जुळला पाहिजे, जुळून गाडी पळायला पाहिजे आणि तेवढंच चालक ड्रायव्हर पण लागतात. कसं काय असतं नियोजन, कसं काय असतं बैलांचं घरी? घरी नियोजन म्हणजे काय, बैलाला जास्ती काय आमच्या व्यायाम वगैरे काही नसतं. आठवड्यातून 2 टाइम शर्यती करतात आमच्या बैल, तोच व्यायाम त्यांचा आणि तेच सर्व काय त्यांचं. आणि ड्रायव्हरचं बोलाल तर आम्हाला आतापर्यंत जेवढे ड्रायव्हर भेटले ना, सर्व चांगले ड्रायव्हर भेटले आणि सर्व ड्रायव्हरांच्या हातात आमच्या बैलाला गुलालच आहे. दादा नक्कीच ना, कुठेतरी बैला पण आता ही चांगली अशी मैब्या पण बोलतो आणि सर्जा. आता ही गाडी आता आपला बघा ना, सर्वांचा म्हणजे हृदयातला एकदम चांगला असा मैदान येणार आहे पुसेगावला गाडी पळताना दिसणार का? बघू, आमचे प्रयत्न तर चाललेत, दोन्ही मालकांचे आमचे प्रयत्न चाललेत का पुसेगावला पालवायचे. बघू, अजून 1-2 मैदान झाल्यानंतर आमचे कसं काय बघतो आणि मग जास्त करून 90% तुम्हाला सांगतो पुसेगावला तुम्हाला ही गाडी पालताना दिसेल. दादा नक्कीच ना, पुसेगाव म्हटलं की कुठेतरी गटपास झालं म्हणजे फायनल मारल्यासारखं आहे. काय बोलू शकता? पुसेगाव म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रात 3 फेऱ्याच्या मैदानाचा स्वर्गच बोलता येईल असं मैदान आहे. त्या मैदानात फक्त बैलाने आपल्या मुंबईच्या बैलाने गट जरी काढला तर आपल्यासाठी फायनल मारल्या समान आहे. दादा नक्कीच ना, बरोबर बोलतो. आपला मुंबई म्हणजे बिनजोडचं ते घाटावर कसं एकदम 3 फेऱ्यांचा असतं. बैला पण आपला म्हणजे अनुभव नसतो आपल्या एवढ्या बैलांना. आता या सीझनला पण मुंबईमध्ये चांगला असं 3 फेऱ्यांचं मैदान पाहायला मिळणार आहे पुढच्या कालामध्ये. कसं काय असणार त्यांचं नियोजन? त्याचं नियोजन म्हणजे ही बोरीचेवाडी कलम यांचं खूप सुंदर असं नियोजन असतं. आज त्यांच्या मुलं आपल्या बैलांना 3 फेऱ्याचा अंदाज बी भेटला आणि 3 फेऱ्यात पालण्याची संधी भेटली. सरदार भाऊ कांबरे तसंच त्यांचे सवंगडी त्यांचे मुलं आपल्याला 3 फेऱ्याचा आनंद घेता आला. दादा आता ना सर्जा पण आता मस्त चांगला असा आपल्या कुमार रणवीर पाटील आडिले कल्याण यांच्या नियोजनामध्ये पण चांगला असा पळतो. कसं काय असतं ते नियोजन? नक्कीच आज आपला बैल म्हणजे वरती आला ना सर्जा, तो रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांच्या सर्जा मुलं वरती आलेला बैल आहे. बैलाचं वय काय खूप नाही, आता बैलांनी 3रा दात काढले, पण बैलांनी एवढी गती धरून ठेवलेली ना, 3 दातामध्ये बैलांनी अजून एवढी गती काढलेली आहे. अजून बैल 4 दात झाले, अजून जास्ती पळणार आहे बैल. आणि बैलाची आमच्या खरी ओळख झाली आणि नाव झाला ते रणवीर राहुल पाटील यांच्या सर्जा मुलं झाला. दादा नक्कीच ना, आता बघा ना संजय पण एकदम एक काल गाजवला ना, आता पण गाजवतो सदा. दादा बॅड लक आहे त्याचं कुठेतरी, आता म्हणजे काहीतरी XYZ त्याचा प्रॉब्लेम असेल तो ना, मथुरचा आणि संजयचा पण चांगला असा फेरा पाहायला मिळालेला प्रेक्षकांना. कसं काय नियोजन आलं त्याकडे? संजयचं म्हणजे ते आमचे म्हणजे घरचे सारखे संबंध आहेत. शुभम दादाच आहे ना आमचे. त्यांचे एक रात्री फक्त त्यांना दादांना आम्ही फोन केला होता का दादा फेऱ्यासाठी बैल भेटेल का, तर दादांनी एका शब्दावर आम्हाला बैल दिला. आणि आता म्हणजे संजयचे आणि मथुरचे असे 2 फेरे पडले. आणि लवकरच सांगतो तुम्हाला, संजय पण मैदानात येणार आहे. 2024 गाजवला, 2025 गाजवला नाही, येणार 2026 संजयच्याच नावावर राहणार आहे. येणाऱ्या 26 मध्ये संजयच्या तुम्हाला बिंजोड बघायला भेटतील. दादा नक्कीच ना, आज सकाळी पण एक चांगला असा फेरा म्हणजे बागडचा आणि आपल्या संजयचा पाहायला मिळाला. कसं काय होतं नियोजन? बागड आणि संजयचा फेरा म्हणजे ती पण आमची घरचीच गाडी आहे. दोन्ही एकाच रूपाचे एकाच रंगाचे दोन्ही बैल दोन्ही आमचे म्हणजे घरची गाडी आहे. बागड आणि संजय दोन्ही खूप सुंदर पळाले. जेवढा संजय पळतो माझा ताकदीने, तेवढाच माझा बागड देखील ताकदीने पळतो. आज म्हणजे बैलाला थोडीफार म्हणजे आजारातून आताच बैल उठला आमचा बागड पण. आता येणाऱ्या पुढच्या काळात बागडच्या पण तुम्हाला खूप सुंदर अशा बिंजोड बघायला भेटतील. दादा नक्कीच ना, कुठेतरी आता पाखरे आणि सर्जा ती पण एक जोडी पळते. काय असतं तिचं नियोजन? पाखऱ्यानं सर्जा ती पण खूप सुंदर अशी गाडी पळते, पण आता आपली मैबी आणि सर्जा गाडी पळते, त्यामुळे पाखरे आणि आम्ही दुसऱ्या नंदीमध्ये हाकलतो पाखऱ्याला. आता दादा काय बोलू शकतो आपल्या बैलांच्या बद्दल? आता बैलांच्या बद्दल एवढंच बोलेल का बैलांनी कुठं मान खाली पडून दिली नाही. सर्व मित्रांची साथ लागली म्हणून आपण गुलाला दे. आणि दादा तुझं देखील तेवढंच मी धन्यवाद मानतो का तू म्हणजे आमच्यासारख्या गाड्या मालकांच्या मुलाखती घेतो. म्हणजे जीवाचं रान करून पूर्ण दिवस उन्हात राहून तू स्वतःसाठी ना आमच्यासाठी झटतोस. त्याबद्दल तुला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला दादा. दादा धन्यवाद मनापासून. तुमच्यासाठी तुमच्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये माझे कुठेतरी आता या बैलगाड्या क्षेत्रात कुठेतरी ओळख होते थोडीफार. धन्यवाद दादा. आणि ना आता बघा ना, बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना की कुठेतरी शांतता संयम पण लागतं. कसं काय असतं तुमचं म्हणजे जल्लोष वगैरे? शांतता संयम बोलाल तर सर्जा बैलाचे जे काही मालक आहेत ना, एक म्हणजे खूप शांत आणि संयमी मालक आहेत. म्हणजे आतापर्यंत खूप गाड्या मालक बघितले, खूप बैला बघितली, पण त्यांच्यासारखं मालक नाही बघितलं. म्हणजे खूप शांतता आणि संयमी गाडा मालक आहेत. नवीनच गाडा मालक आहेत, पण खूप शांतते आणि संयमीचा खेळ खेळतात ते. आता दादा आपल्या ना या सर्जाची आणि पाखरेची खरेदी वगैरे कुठून गेली? सर्जा आणि पाखरेची खरेदी बोलाल तर निलेश, सर्जाची खरेदी कुठून झाली आपल्या? नाव सांग. भुलवले.
सर्जाची खरेदी बोलाल तर आपले मित्र जुन्नरचे साईनाथ उलवले यांच्याकडनं सर्जाची खरेदी आली. सर्जाची खरेदी बोलाल तर एक म्हणजे कोरा वासराच्या याच्यात दिली आपल्याला. एक 25,000ला त्यांनी खारा आपल्याला बैल दिला. म्हणजे एकदम मनापासून आणि मनमोकळ्या स्वभावाने त्यांनी आपल्याला बैल दिला. आज त्यांचं आणि आमचं नाव करतोय सर्जा. म्हणजे कुठेतरी त्यांचं देखील आम्ही आभार मानतो का त्यांनी त्यांच्या दावणीचा हिरा आमच्या दावणीला दिला आणि आज त्या हिराने आमचं नाव केलं. दादा कुठेतरी ना आता ही बैल पळत असली ना की आपल्या मालकाचं तर नाव होतं, आपल्या गावाचं ना तालुक्याचं पण नाव कुठेतरी होतं. काय बोलू शकतो? नक्कीच आता बोलायला गेलं तर आंबेडेंबे गाव कोणाला माहित नाही, पण आज आंबेडेंबे गाव लोकांना माहित करून दिलं या सर्जाने. आंबेडेंबेकरांचा सर्जा म्हणून हा प्रसिद्ध असलेला बैल आहे ना. या बैलामुळे आंबेडेंबेचं देखील नाव झालेलं आहे. दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो. असेच कायम गुलालामध्ये राहा, हसत राहा, निरोगी राहा. धन्यवाद तुमचा असा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.